मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त राहा, स्वस्थ राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाओ। आज आम्ही निघालेलो होतो देवदर्शनासाठी बाहेर। तर हा जो आहे तो आहे कात्रजचा बोगदा। खेडशिवापूरच्या आधी जो बोगदा लागतो कात्रजचा तो आहे। तर आता आम्ही पोहोचणार होतो थोड्याच वेळी आमच्या डेस्टिनेशनसाठी। मस्त छानसा असा आम्ही रोड क्रॉस करत चाललेलो होतो आणि वातावरण तर बघू शकता बाहेरचं किती छान होतं। एकदम सुंदर आल्हाददायक वातावरण होतं। असं वाटत होतं खूप सारा पाऊस येणार आहे। त्या दिवशी पाऊस तर काही आलेला नाही। तर असा मी छानसा असा रस्ता एन्जॉय करत निघालेलो होतो। शेवटी फायनली आम्ही पोहोचलो केतकावळे येथे। तर हा आहे केतकावळेच्या बालाजीचा रस्ता आणि इथं सुंदर असं मंदिर आहे। तर हे मंदिर जे आहे ना पुण्यापासून जवळच आहे। हे मंदिर तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा। आणि ह्या मंदिर खूप सुंदर आणि एकदम मस्त पाहण्यासारखं मंदिर आहे। परिसरही मंदिराचा खूप सुंदर आहे। इथे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याचीही चांगली सुविधा आहे। व्यंकटेश फोडी यांनी जे आहे या मंदिर परिसराची रचना केलेली आहे, असं डेव्हलप केलेलं आहे। इथे मंदिर परिसरामध्ये काही व्हिडिओ वगैरे काही घेतलेला नाही, कारण तिथं व्हिडिओ अलाउडच नाहीये। तुम्ही या मंदिराला नक्की व्हिजिट करा। एकदम सुंदर आणि पाहण्यासारखं मंदिर आहे। तर या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे इथं आम्ही फोटो व्हिडिओ काही काढलेला नाही। त्यानंतर आम्ही आलो श्री क्षेत्र नारायणपूर येथे। नारायणपूरच्या इथे आम्ही गाडी पार्किंग केली आणि जातानाच मुलांनी जे आहे ना तर खेळणी घ्यायला सुरुवात केली। त्यांना म्हणलं आधी आपण दर्शन करून घेऊ आणि नंतर जे आहे ना मग तुम्हाला खेळणी घेऊ। तर त्यानुसार आम्ही जे आहे ना हार वगैरे घेतले, नारळ हार फुलं घेतली आणि आम्ही दर्शनाला निघालो। तर इथं खूप सारे स्टॉल आहेत आणि देवांच्या मूर्त्या तर इतक्या सुंदर होत्या ना की असं वाटलं घ्यावा। परंतु आधी आपण ज्या कामासाठी आले ते काम केलं। सगळ्यात आधी दर्शन रांगेला लागलो। हे आहे नारायणपूर येथील श्री एकमुखी दत्त मंदिर। तर हे मंदिर ही खूप फेमस आहे। तर तुम्ही पुण्याच्या आसपास परिसरात राहत असाल तर ह्या मंदिराला नक्की व्हिजिट करा। एकदम सुंदर असं मंदिर आहे। इथं आले की मन खूप प्रसन्न होतं। जाताना आम्ही शार्वेला इथं फॅन घेतलेला होता आणि इथं ती कुत्र्याला जे आहे ना फॅनने हवा घालत होते। लहान मुलं किती निरागस असताना आणि इथं आम्ही दर्शनाला थांबलेलो होतो। खूप मोठी लाईन होती दर्शनासाठी। आम्ही इथं येताना जे आहे ना आंब्याची पेटी आणलेली होती। तर ती आंब्याची पेटी आम्हाला द्यायची होती म्हणून जे आहे ना आम्ही सगळ्यात आधी बाहेरून दर्शन घेतलं आणि नंतर जे आहे ना आंब्याची पेटी घेऊन परत जाऊन आतमध्ये जे आहे ना दर्शन घेतलं। तर असं मस्त छानसं असं आमचं दर्शन झालं आणि ही आहे श्री एकमुखी दत्त मंदिराची मूर्ती। सुंदर मूर्ती आहे। त्यानंतर इथेच मागं असलेल्या श्री नारायणेश्वर मंदिर आहेत आम्ही आलेलो होतो। हे मंदिर जे आहे ना ते अत्यंत सुंदर आहे आणि हे एकमेव जे आहे ना असं 5व्या शतकातील मंदिर आहे। परंतु हे मंदिर जे आहे ना खूप उद्ध्वस्त केलेलं आहे। मुघलांनी त्या काळामध्ये ह्या मंदिराची ही खूप अत्यंत वाईट अशी अवस्था केलेली होती। परंतु तरीही हे मंदिर अत्यंत दिमागपणे या जागेमध्ये उभे आहे। सध्या ह्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि हे मंदिर इथलं जे शिवलिंग आहे ते आतमध्ये आहे म्हणजे भूमिगत आहे। पूर्वी असं व्हायचं की जेव्हा मुघल हल्ला करायचे तेव्हा लोक मूर्त्या वगैरे लपवून ठेवत असेल तर त्यासाठीच इथलं जे शिवलिंग आहे ना ते असं जमिनीतून थोडंसं खाली आहे। तर ह्या मंदिराचं आता काम चालू आहे। परंतु तुम्ही जर नारायणपूर इथे येणार असाल तर ह्याही मंदिराला भेट द्या। दोन्ही मंदिरे अत्यंत सुंदर आणि पाहण्यासारखी आहे। इथं आल्यावर तुम्हाला खूप छान मन प्रसन्न होतं, एक छान अशी अनुभूती मिळते। आणि इथं परिसरामध्ये जे आहे ना तुम्हाला इथं फ्रेश ताज्या अशा भाज्या मिळतील, फळं मिळतील। परिसरामधील जे अंजीर खूप फेमस आहे। त्याचप्रमाणे इथले कडधान्यही तुम्ही घेऊ शकता। या परिसरामध्ये जे आहे ना भाज्याची दुकानं असतात, कडधान्याची दुकानं असतात। परिसर जे आहे ना मंदिराचं अत्यंत सुंदर आहे। पावसाळ्यात जर तुम्ही येणार असाल तर इकडचं जे वातावरण आहे ते खूप सुंदर असतं। मस्त छान असे धुकं पसरलेलं असतं सगळीकडे, पाऊस छान असतो, हिरवळ ही खूप छान असते। त्यामुळे ह्या मंदिराला तुम्ही नक्की व्हिजिट करा। जाताना जे आहे ना ती आम्ही दिवे घाटामधून गेलो तर दिवे घाटामधली ही विठ्ठलाची मूर्ती तुम्ही पाहिलेलीच असेल, बऱ्याच व्हिडिओमध्ये वगैरे पाहिलेलेच असेल। आणि आता वारीच्या वेळेला मूर्तीवर इंद्रवर्ष पडलेलं होतं तर ते पाहूनही मन खूप प्रसन्न झालेलं होतं। अशा प्रकारे आमचा एक दिवसीय देवदर्शनाचा कार्यक्रम झाला। मला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एक छोटी छानशी कमेंट्सही नक्की करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल। बाय बाय।